संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या अजरामर शाश्वत आणि अक्षर वाङ्मय असलेल्या ज्ञानेश्वरीमधील एक ओवी प्रवचनासाठी घ्यायची आहे. आता गंमत अशी आहे, ही ओवी सुंदर आहे आणि ही ओवी मला आवडते आहे असं म्हटलं तर बाकीच्या ओव्या नाहीत काय मग? कारण 9000च्या 9000 ओव्या या सर्वांग सुंदर आहेत असं म्हणताच येत नाही आईला की हे पोरगं चांगलं आणि हे पोरगं बाद म्हणता येत नाही. तसं आहे ज्ञानेश्वर माऊलींचं अक्षर वाङ्मय जे आहे ते इतकं श्रेष्ठ आहे. त्या 9व्या अध्यायामधील मग ठीक आहे, एका अध्यायाची ती गीता आहे, एकाक्षरी एका देवरे असं ते होईल, त्याचा काही विषय नाही. त्यामधील पै भक्ती एकमी जाणे ते तर सान थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या, की ओवी आपण विचार या ओवीवर मंथन चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पांडुरंग परमात्मा जो आदेश निर्देश देईल त्याप्रमाणे आपण बोलण्याचा प्रयत्न करू. पै भक्ती एकमी जाणे ते तर सान थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलती या. देवाने इतकं सुंदर सांगितलंय की आज ज्ञानेश्वर वाचत होतो 18वा अध्याय आणि त्यामध्ये एक संदर्भ आला. सुरुवातीला सांगून टाकतो की माऊली असं म्हणतात की अर्जुनाचं कर्ज देवावर आहे आणि अर्जुनाचं कर्ज देवावर आहे आणि त्या कर्जाला व्याज असते ना. आता तर लय भानगड आहे, 3, 5, 10 लय वाईट आहे, बोलायचं नाही ह्या व्यासपीठावर. मग त्या कर्जाच्या व्याजात गीता सांगितली. माऊलींची त्यांची उपमा देण्याची पद्धत किंवा त्यांचं लालित्य किती सुंदर आहे बघा. ते म्हणतात की अर्जुनाच्या कर्जाच्या व्याजाच्या बदली गीता सांगितली. मग मी विचार केला, अर्जुनाचं कर्ज कसलं आणि व्याजातनं गीता सांगितली, मग कर्जाची परतफेड कशी केली हा प्रश्न राहतो ना. मी सहज विचार केला. असं वाटून गेलं की भक्ती प्रेम हे अर्जुनाचं कर्ज होतं. भक्ती आणि प्रेम हे अर्जुनाचं कर्ज होतं आणि त्या भक्तीच्या प्रेमाच्या कर्जाच्या व्याजापोटी भगवंतांनी गीता सांगितली. देव कुठल्याही अवतारात बोललेला नाही. ज्या त्या अवतारात आपलं काम केले, विषय संपला. राम अवतारात रावणाला मारला, नरसिंह अवतारात 15 मिनिटाचं पोस्टमॉर्टम केलं आणि काय वामन परशुराम जे काय असेल ते असेल पृथ्वी तारली, सगळं केलं. एकमेव अवतार आहे, देव त्यात बोललाय आणि भरपूर बोललाय. किती बोललाय? 700 श्लोक बोललाय. मग मी विचार केला की अर्जुनाच्या भक्ती प्रेमाच्या कर्जाच्या व्याजातून जर गीता सांगितली असेल तर मग कर्ज कसं फेडलं हे बरोबरच असं माझं अंतिम मत नाही, मला वाटतं. मग कर्जाच्या व्याजातून माऊली म्हणतात की गीता सांगितली, गीतेचीच पुढे ज्ञानेश्वरी. मग कर्जाची परतफेड कशी केली? मला असं वाटतंय की त्रिलोक्याचा मालक असताना सुद्धा त्यानं ड्रायव्हिंग केलं. कुणाचं? अर्जुनाचे रती होय सारथी सुदामाचे पोहे बक्षी. ते ड्रायव्हिंग म्हणजे सर मला वाटते की ते कर्ज फेडलं. अर्जुनाचं ड्रायव्हिंग करावं. 3ऱ्या अध्यायात म्हणतात देव, 3ऱ्या अध्यायात काय म्हणतात की ड्रायव्हिंग करावं ही माझी पात्रता आहे काय? मी चालविले सूर्य चाले, बोलवले वेदू बोले. हे सगळं जे चाललंय कुणावर चाललंय? माझ्यावर चाललंय. योग्यांप्रमाणे हिमालयाच्या गुहेत राहून आत्मानंद स्थितीत राहून मला आत्मानंद घेता येईल का नाही प्रश्न केला बरं का 3ऱ्या अध्यायात. असं असताना सुद्धा मी तुझा रथ चालवतो. फक्त अर्जुनाला वाटत होतं की माझा रथ देव चालवतोय. आपल्या सगळ्यांना वाटतं आपला रथ आपणच चालवतोय आणि एक दिवशी तो बंद पडतोय. फक्त अर्जुनाला माहित होतं माझा रथ मी चालू शकत नाही, माझा रथ शिवबाबा चालवतोय. आणि म्हणून सुद्धा जागा झाल्यानंतर वाटणी करायला गेल्यानंतर सांगितलं दुर्योधनानं, नाही पहिला मी मागणार. त्यानं सेना घेतली आणि हिनं सेनेचा नायक घेतला. आणि म्हणून संजयने सांगितलं ना, जिथे जिथे कृष्ण आहे आणि पराक्रमी अर्जुन आहे तिथे विजय आहे. विचारतोच काय? धृतराष्ट्राला विचारतोच काय विजय कुणाचा म्हणून? मालकाला सांगायचं कसं तू बाद आहेस म्हणून? त्याने ह्या भाषेनं सांगितलं. तर मग त्या अर्जुनाच्या प्रेमापोटी, त्याच्या भावापोटी देवानं सारथ्य केलं. आणि 3ऱ्या अध्यायात म्हटलं देव की हे सगळं सोडून त्रिलोक्याचा मालक असताना मला हिमालयाच्या गुहेमध्ये योग्यांप्रमाणे आत्मानंद स्थितीत राहता येणं अवघड नाही. तरी सुद्धा मी समाजाचा नेता आहे. मी आळशी बनलो तर समाज आळशी बनेल. म्हणून मी काम करतो. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिका नहावी लोकाप्रती. म्हणजे कर्तव्याच्या मार्गावरून चालत राहावं, त्या कर्तव्याच्या बाजूला माणसांना वळवावं आणि तिथं काम करत असताना आपण काहीतरी जगापेक्षा वेगळं करतो हे दाखवायचं नाही. काय कृष्णाची भूमिका आहे माऊलीने व्यापकपणे परत मांडली 3ऱ्या अध्यायात. आणि म्हणून मी हे तुझा रथ चालवतो म्हणले. त्या अर्जुनाच्या प्रेमाचे फेड
अशी केली. आता ह्या ओळीमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की मी फक्त भक्ती जाणतो, पै भक्ती एक मी जाणू, तेच सान थोर न म्हणे. माऊलींच्या भाषेचं वैभव बघा. आपण बोलताना म्हणतो, इकडे शब्द म्हणत असतील तो कुठला, लहान सहान पोर आहेत म्हणतात ना, लहान सहान. आता लहान सहान माऊली काय म्हणतात, येत सान थोर न म्हणे. आपण म्हणतो ना, आज लय तापत्रा झाली म्हणतो ना. मला आमच्या मित्राने काय सांगितलं, तापत्रयी मग त्रिविध ताप, तेच तापत्रा म्हणले. काय भाषेचं वैभव मराठीचं. मी तुम्हाला सांगतो की भक्ती, श्रद्धा, ज्ञान. एखादं पोरगा MSc झालेलं म्हणाला, कुणी सांगितलं तुमचं काय गरज आहे, ठेवा तिकडे गुंडूळ. मी आमच्या मित्रांना म्हणतो, बाकी सगळं राहू दे, भक्तीसाठी, श्रद्धेसाठी देव नाही म्हणा, हाय म्हणा, तुमचं ते म्हणा, नाही म्हटलं तर तो हाय, आहे म्हटलं तर तो हाय, त्याचा काय प्रश्न नाही. भाषा वैभवासाठी ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. आणि त्यात गंमत आहे, ते वाचायला की परत त्यातनं सुटत नाही. हो, मी MA आहे म्हटलं स्वतंत्र 12वी पास सांगण्याची गरज नाही. तो ते 12वी पास म्हणूनच MA आहे ना. तेव्हा एकदा तू त्या नादाला लागला तर तू त्यातनं बाजूला होऊ शकत नाही. ते तर सान थोर न म्हणे. देव म्हणाला, मी भक्ती फक्त जाणतो, मी तिथं लहान मोठा बघत नाही. आणि पंढरपूरची वाट चालताना जो अनुभव काय नवीन सांगण्याची गरज नाही. यार यारे लहान थोर त्यात ती बोलते नारे नर. तर पंढरीच्या लोकांना हे अभिमान पाया पडायचं ना, एकमेक हे सगळं आहे. वारकरी परंपरेचं हेच मोठेपण आहे. आणि ते म्हटले की मी भक्ती जाणतो आणि लहान मोठं मी काय बघत नाही. आता पुढे सांगितलं, आम्ही भावाचे पाहुणे. मग आता भावाचे म्हणजे काय, चुलत भावाचे. भाव शब्द 2 अर्थ आहेत ना. एक बाजारातला भाव आहे, थोडं वाद जोडलं की भावा होतंय. तुका म्हणे भावा, ते महाराजांनी ते पण सांगून ठेवलं. आणि भाव म्हणजे मग इथं काय अपेक्षित आहे, प्रेम. आम्ही भावाचे पाहुणे. देव म्हणला मी पाहुणा होतोय. कुणाचा होतोय, मी भावाचा, प्रेमाचा पाहुणा होतोय. आणि कुणाचा, ते पुढे सांगितले शेवटी 3.5 मात्र. आम्ही भावाचे पाहुणे भलते या, म्हणजे आम्ही तो भलता जरी असला, कुळ जातीवरनं अवघेचे अप्रमाण, मी ते बघत नाही. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा करत ज्ञानाबाई. ती संत परंपरा इकडे पुढे आली. देव म्हणला मी कायच बघत नाही, तो गरीब आहे, श्रीमंत आहे, तो कुठल्या जातीत जन्माला आलाय, कुठल्या धर्मात जन्माला आलाय, तो काय दुबळा आहे की सशक्त आहे, मी काहीही बघत नाही. मी फक्त त्याच्या प्रेमाचा भुकेला आहे, त्याच्या भावाचा भुकेला आहे. आणि मी त्याच्या भावाच्या त्या प्रेमासाठी मी वेडा होऊन जातो. वेडा होऊन भक्तीसाठी गोपगड्यांसह यमुना काठी, नंदाघरच्या गाई राखीची, गोकुळी माधवा, नंतर लिहिलं ते. तर म्हणजे ह्या प्रेमासाठी मी वेडा होतो. आता गंमत अशी आहे, भक्तीमध्ये भाव आणि प्रेम अत्यंत महत्त्वाचं आहे. आता मुळात, आता मगाशी म्हटलं ना, एखादं MSc झालेलं पोरगं किंवा BSc झालेलं पोरगं किंवा 12वी सायन्स झालेलं पोरगं विचारलं, हिची गरज काय आहे, हिची गरज काय आहे. रामकृष्ण अरे नाही म्हटलं की आमचं चालतंय की सगळं, मला नोकरी मिळणार आहे, सगळं होणार आहे, डिग्रीचे दूध बिल 10 दिवसात आपल्याला करायला लागणार काम, शेतीचं काम, मग हे पाहिजे कशासाठी. भक्ती देव म्हणतोय, देव तरी म्हणतोय भक्ती फक्त मी जाणतो, मग भक्तीची गरज आहे तरी काय, हा प्रश्न पडेल ना. आता जर नवीन कोणी विचारलं की हे कशासाठी करायचं, ह्याची गरज काय, मी खरं सांगतो मला, हे काही देवासाठी नाही बरं काय करायचं. हां, तो अनादी आहे, अनंत आहे. म्हणजे तो आम्ही भक्ती केल्यामुळे तो मोठा होणार आहे, हे समज चुकीचं आहे. तो अनादी अनंत आहे आणि तो किती आहे, वर्णन केलं, अवघे व्यापूने दशांगुळे उरला. सगळं व्यापून आणि 10 बोटं वर शिल्लकच आहे देव. तो प्रलयानंतरच असणार आहे शिल्लक. त्यामुळे त्याच्यासाठी नाही, भक्ती ही आपल्यासाठीच करायची आहे. आपल्या जीवनात आनंदाची निर्मिती करता यावी, समाधानाची निर्मिती व्हावी. जड अध्यात्म सांगायचं झालं, म्हणजे अध्यात्माचं बोलायचं झालं तर, जन्माला येताना परमेश्वराशी करार झालेला आहे की मला यातून सोडव, मी तुझं नाव घेतल्याशिवाय राहत नाही. ते कीर्तनकार फार रंगवून सांगतात, सुंदर आहे ते, बरोबर आहे ना. मग हा करार झालाय. पण आपलं काय झालंय, आपला करार वेगळाच चालू आहे. ही भक्ती प्रेमासाठी करायची आहे. ही श्रद्धा जी आहे ना, ही आपलं मन प्रसन्न व्हावं आणि मर करा प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. मात्र आपलं काय चाललंय, आपल्याला सध्या
आपलं असं आहे की मी देवा तुझं एवढं करतो, त्याच्या बदल्यात तू माझं एवढं करावं. आता काही ठिकाणी खेट आहेत, शब्द आहे तो, की ते 5 करायचं आणि काही काही गावागावात काही माणसं आहेत ती ते काय काय देतात म्हणून, त्यांच्या अंगात ते येते म्हणून. आता मला गंमत अशी वाटते, शिव बाबा विटेवर उभा राहिलाय, शिव 28 युगापासून कुणाच्या अंगात आलेलं मी ते काय वाचाय नाही. म्हणजे माझा अभ्यास पण नसेल तेवढा, थोडा नाहीच आहे, पण तो अंगात कुणाच्या येत नाही. इकडे बाकी देव अंगात येतं म्हणे, अंगात. आता अंग मला सांगा, गाभारा किती प्रसन्न पाहिजे मंदिर बांधल्यावर. मग अंगात जर देव यायचा म्हटलं तर शरीर किती प्रसन्न पाहिजे. तो काय तसा राहतोय काय, उगत राहणार नाही तर, पण येतोय म्हणे बाबा. आणि तो काय काय कोणाकोणाच्या अंगात येतोय आणि तो सांगतोय, आणि आपण पण त्या कल्याणाच्या मार्गावर चालतो. अजिबात नाही, येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटीची काही. हाच एकमेव मार्ग आहे की या मार्गाने चालला तरच कल्याण होईल. मी तुम्हाला सांगतो, हा जो उटेवर उभा राहिलाय हा काहीच मागत नाही. हा कोंबडं, बकरं, नारळ, ऊस, साखर, कापूर काही मागत नाही. हे नारळ आपण काढली सिस्टीम बरं का, नारळ फोडा. ऍक्च्युली नारळ फोडणे आणि कापूर जाळणे यातून सुद्धा प्रतीक शोधायची आहेत. काय प्रतीक आहेत? कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती, ठाईची संवती झाली जशी. अहंकार जाळायचा आहे, राग सुद्धा शिल्लक नको. आणि नारळ फोडायचा ना, अहंकार नावाचा फोड. आम्ही इकडे 50 नारळ फोडतोय, आता 28 रुपयाला झाला प्रतीक. आता लय भाग झाला. मग तर त्यांना प्रतीकात शोधलं पाहिजे ना. प्रतीक काय सांगतात? ते म्हणाले की मी फक्त भक्ती जाणतो, हिच्या पलीकडे मी जाणत नाही. बहिणाबाई चौधरी, बहिणाबाई चौधरींचं एक वाक्य आहे, त्या देवाच्या वरून सुंदर लिहिलं त्यांनी. ते म्हणले की मारवाड्याचा बालाजी रुपया सोन्यानं सजला. मारवाड्याचा बालाजी रुपया सोन्यानं सजला, गरीबाचा विठोबा पाना फुलांनी मडला. किती बघा सुंदर सांगितलं. बस त्याला काहीच नको आहे. आणि ते 9व्या अध्यायामध्ये देव असं म्हणतो की फळ आणि काय पत्र फळ हे सगळं निमित्त आहे, मला भजण्याचं एक निमित्त आहे. आणि खरं वस्तू एक ते वास घ्यायचं असतं. एखाद्यानं प्रेमानं जर एक फुल दिलं तर ते वास घ्यायचं असतं, पण ते मी विसरतोच आणि ते तोंडातच घालतो. तुरुंबावे वास घेत नाही मी, ते मुख्य घालतो म्हणून सांगितलं. इतका हा वेडा होतो अक्षरशः. आता मग गंमत असं मग अशी म्हटलं त्यावर म्हण की मग भक्तीची गरज कशासाठी आहे? आपल्यासाठीच आहे, आपल्या उद्धारासाठी आहे. आता हे मोक्ष, परत सकल दुःखाची निवृत्ती वगैरे हे विषय आहेत, पण तरी पण सांगतो नियमित संसार सुद्धा सुखाच्या होण्यासाठी हा मार्ग पाहिजे. माणसावर सगळं असतंय पण समाधान नसते. अशी माणसं, मी तुम्हाला उदाहरण सांगतो, मी कायम सांगतोय. मी शाळा जात होतो कॉलेजला, आणि शाळा जात असताना एक दिवशी एस टी चुकली आणि वडापनं जात होतो. वडापनं 1997ची गोष्ट आहे. आणि वडापनं जात असताना एका गावामध्ये गाडी थांबती, मुरगुडला जात होतो. आणि गाडी थांबल्यानंतर, वडाप थांबल्यानंतर तिथं त्या गावात पाहुणी म्हणून आलेली थोरली बहीण तिला सोडायला धाकटी बहीण त्या गावातली आली असते. आणि ती गाडीत तिला बसवती आणि सांगते जा तू. आणि गाडी सुटल्यानंतर ती शेवटचं वाक्य निष्कर्षाचं बोलती. धाकटी बहीण थोरल्या बहिणीला बोलती, आपल्या घर 2 दिवस राहायला आलेल्या बहिणीला. ती तिला म्हणती, अक्का आता लय वार करू नकोस, शांत राहा. हे मला इतकं भारी वाटलं. नंतर संसाराच्या ज्यावेळी ओढ लागली त्यावेळी कळलं की राहे समाधानी चित्ताची तुकोबा म्हणतात. तुकोबा काय म्हणतात? राहे समाधानी चित्ताची. मग समाधानी चित्त जर राहायचं असेल, त्यामध्ये सुखाची जर बीजे असतील, तर समाधानी चित्त भक्ती वैभवाशिवाय शक्य नाही. भक्ती परंपरेशिवाय समाधान मिळू शकत नाही. अहो 50 लाखाचा कोटीचा बंगला असतोय आणि माणूस एक असा कंटाळतो, वैतागतोय, आणि देवळातून निवांत बसतोय. त्याला घंटासो वाजवली नको असते, घंटाचा वाजले त्रास होतोय. त्याला म्हटलं का हो इकडे, नाही जरा बरं वाटतं, शांत वाटतंय. अहो घर पण 1 कोटीचं, नाही नाही इथं शांत वाटतंय. वैराग्याचं प्रतीक आहे ना शेवटी मंदिर आहे, वाटणारच शांत. म्हणजे लक्षात ठेवा, ही भक्ती किंवा ही जी परंपरा आहे ही यासाठीच आहे, ही आपल्या समाधानासाठीच आहे. बघा, शांत राहणे, समाधानी राहणे, चित्त स्थिर असणे हे खूप महत्त्वाचे टप्पे आहेत. मी म्हणतो हे नसेल तर मग काय उपयोग हे करून. आणि भाव, भक्तीमध्ये भाव म्हणजे प्रेम. आम्ही भावाचे पाहुणे. भाव हा सौभाग्य अलंकार आहे. एखादी सुवासिनी स्त्री 10 तोळं दागिने तिनं घातलं अंगावर, 10 तोळं, आणि समजा कुंकू लिहायची विसरली तर त्याला अर्थ आहे काय? आणि फक्त कुंकू आहे आणि गळ्यात ते मंगळसूत्र आहे, बाकी 1ही तोळा दागिने अंगावर नाही, पण ते वैभव आहेच ना. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. एकनाथ महाराज म्हणले. म्हणजे प्रेम
किंवा भक्ती हा सौभाग्य अलंकार आहे. आणि प्रेम पाहिजे ना. समजा आता कोरडेपणानं आपण जर इथे घेऊन 50 वेळा पाया पडला आणि 1000 वेळा पाया पडला, देव बघितच नाही तिकडं. मी एक बघितलं उदाहरण एक आमच्या तिकडचं. एक अशी 60-65 वर्षाची कशी आजी होती आणि देवळात यायची ती आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणायची. आणि तिला जे आवडायची नाही जी बाई असेल ती आली की नाही रामकृष्ण हरी. मला वाटलं मला अवघड वाटलं. मी म्हटलं हे कसं काय. मग ती रिव्ह्यू म्हणायची रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि न ओढणार आली की तिला न ओढणारी बाई आली की ती म्हणे रामकृष्ण हरी म्हणजे आता आली होय असं. कसं काय हे. आम्ही पाहुणे भावाचे म्हणले ना. मग ते हे होणार नाही ना. असं असं होणार नाही. देव अशानं पावणार नाही. तो कसा आहे तो भावाचा भुकेला आहे. तो कसा आहे. तुकाराम महाराज एक अभंग आहे. मोठी गोष्ट आहे तुकाराम महाराजची. ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिलिनीची. तुकाराम महाराज काय म्हणले महिमा ही गोष्ट ऐका महिमा मोठेपणाची. काय ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिलिनीची. कोण खातोय हे बाबा बोरं खातोय. कोणाची भिलीन कोण शबरी. शबरी कुठनं निर्माण झाली. तिचा भाव श्रेष्ठ आहे बरं काय. शबरी ही भिल्ल समाजाची स्त्री. तुकाराम महाराजांचं शब्द वैभव बघा. शब्द वैभव बोरे खाय भिलिनीची. बोरे खाय भिलिनीची 3 शब्दात गोष्ट सांगितल्या. ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिलिनीची. भिल्लीन नावाची ती शबरी नावाची जी भिलीन आहे ती ज्यावेळी तिचं लग्न ठरलं त्यावेळी तिच्या आई वडिलांनी लग्नाला दुसऱ्या दिवशी मेजवानी पाहिजे भिल्ल समाजातली म्हणून आणून ठेवलेली. दावण बकरी नाही सगळी भिल्ल समाजामध्ये सगळे ती जनावरं. आणि तिनं सहज विचार चौकशी केली की ही कशासाठी आणल्यात. बघा काय कारुण्य परिवर्तन कसं करते कारुण्य. तिला सांगितलं की उद्या तुझं अक्षता पडल्या की नाही मेजवानी हिंचीच आहे सकाळी त्यासनी. ती असं म्हणाली माझं लग्न व्हावं आणि ही 50-60 जनावरं कापली जावीत. लग्न पाहिजे कुणाला. आणि ती घरातनं निसटली. शबरीची गोष्ट आहे बरं काही. ती घरातनं निसटली आणि जंगलात ती असं फिरत असताना तिला एक ठिकाणी आश्रम दिसला. आणि आश्रम दिसल्यानंतर झाडावर चढायची तिला सवय होती भिलीन समाज असल्यामुळे. ती बघायला आली तर ऋषी आणि त्यांचे शिष्य तिथं असायचे आणि ते पूजा करायचे साधना करायचे. सकाळी लवकर जाऊन नदीला आंघोळ करून यायचे. तिनं हळूहळू काय केलं माहिती काय ती सगळी नदीला गेल्यानंतर सारवून काढायचं. तिथं फुलं आणून ठेवायची. हे हळूहळू सगळं चाललेलं. आणि मग ते ऋषी यायचे. ही दिसायची नाही. तिनं आश्चर्य वाटायचं ऋषी नाही कोण करते सगळं. एक दिवशी ती वेळेत तिचं झालं नाही ती गावली. ऋषींचं नाव आहे मातंग ऋषी. सप्तर्षी ऋषीचे खूप महान परंपरा आपल्या भारतीय परंपरेला आहे ती मातंग ऋषी. आणि मग मातंग ऋषींनी तिला पकडलं आणि तिला विचारलं काय काय कसं कसं तिकडे कशी आली हे सगळं विचारलं. आणि मग तिनं सगळं वास्तव सांगितलं. ती शबरी आयुष्यभर त्यांच्या आश्रमात राहते. आणि मग मातंग ऋषींनी जाताना सांगितलं की माझ्याकडे होतं ते तुला मी ज्ञान दिलंय पण याही पलीकडे अजून भक्तीचं ज्ञान तुला गरजेचं आहे. प्रभू रामरायाच्या रूपामध्ये भगवंतांनी अयोध्येत अवतार घेतलाय आणि एक दिवस जंगलामध्ये ते तुझ्याकडे येतील त्यावेळी तुला ते भक्तीचं ज्ञान देतील. ऐका महिमा आवडीची बोरे काय भिलिनीची. हा विषय चालू आहे बरं काय. मातंग ऋषी निजामाला गेले. साधारण 80च्या दरम्यान ही आली शबरी. तर तिचं चालूच आहे. आणि त्यावेळी व्हॉट्सअप नाही टी व्ही नाही पेपर नाही काही नाही की बाबा फोटो तो तिकडं अवतार घेतला काय भानगडच नाही ना काय. फक्त ऋषी आपल्या गुरुवरचा विश्वास. गुरु म्हणते नाही फायनल. गुरु वचने फुटली पहाट. गुरु म्हणतात ते फायनल. इथं सर्वोच्च न्यायालय ते. असं करता 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 मग सगळीकडे रामायण घडलं. आणि प्रभू रामचंद्र त्या वाटेवरून जात असताना त्या सगळ्या मनुष्याकृती राघवे ख्याती केली म्हणले त्यांनी. तर मग ते तिथनं आश्रमाच्या दारात जात असताना ते तिकडे जातात. आणि तिथं जात असताना मग ते शबरी येथे जातात. ते एकदाचा ये जाता जाता पाहिन पूजिन टेकीन माता तोच स्वर्गमध्ये इथे नंतर भक्ती किती गेले. मग ते प्रभू रामचंद्र येतात
नमस्कार ही करते शबरी आणि प्रभू रामरायाचं असं ते दाखवले रामानं सागराने बरं काय. प्रभू रामरायांचं चरण शबरी माता आपल्या डोळ्यातले अश्रुनी धुते म्हणे, असं ते लिहिले. भक्तिप्रेमा विन ज्ञान नको देवा म्हणले ना. ते भक्तिप्रेम इतकं श्रेष्ठ आहे, तिच्याजवळ काही नव्हतं. आम्ही पाहुणे भलती आहे, ते भलतीच लक्षात होती. ती काय ब्राह्मण कुळात नव्हती, ती कुठल्या कुळात होती, भिल्ल. आणि मग ते ज्यावेळी ती बोरं आणून ठेवली त्यावेळी मग आता लक्ष्मणानं खाल्ले नाहीत. लक्ष्मणराय म्हणाले, दादा ते तुमचं तुम्ही बघा, हिनं कधीही कोलगेट लावलेलं नाही, मी काय खाणार नाही, क्लोजअप बिजअप पाहणार काय करत नाही काय. मग ठीक आहे म्हटले. प्रभू रामराय ते गोडीनं आवडीनं काय करतात, ती बोरं खातात. इथंपर्यंत ठीक आहे. इथं पुढं काय, इथून पुढं ती बोरं खाल्यानंतर प्रभू रामरायाला ती विनंती करते की हे प्रभू मला भक्तीचं ज्ञान द्यावं. माझ्या गुरुजींनी निर्धामाला जाताना मला सांगितलंय की रामराया तुला राहिलेलं ज्ञान देतील. आणि मग त्या ठिकाणी प्रभू रामरायांचं एक वाक्य सुंदर आहे की ह्या भक्तीच्या परंपरेत काम करत असताना निरहंकारी किती असावं तसं प्रत्येक आहे. अहंकार असेल तर बघा, अहंकारी माणूस संसारातही चालत नाही आणि परमार्थातही चालत नाही, त्याचा काही विषयच नाही. ते काय अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, आणि ते एवढं सोपं पण नाही, अवघड प्रकरण ते. नवल अहंकाराची गोटी विशेष न लागे, अज्ञानाची पाठी संधानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. एक वेळ तर शिकलेला जास्त त्वरित असतोय. प्रभू रामराय असं म्हणतात की गुरु वशिष्ठांच्या पायाजवळ बसून मी जेवढं ऐकलं, त्रिभुवनाचा मालक बोलतोय बरं काय. गुरु वशिष्ठांच्या पायाजवळ बसून मी जेवढं ऐकलं त्यातील जेवढं मला माझ्या लक्षात आहे, शिल्लक आहे, ते तुला मी सांगतो. आणि मग तिथं श्रवण पासून 5 संवादांपर्यंतच्या 9 भक्ती ज्या आहेत, त्या 9व्या भक्तीचं ज्ञान शबरीला दिलंय. ते ज्ञान मिळाल्यानंतर ती धन्य पावती आणि शबरी तिथं अंतर्धान पावती. आणि शबरीची ज्योत ही प्रभू रामरायांच्या हृदयात समाविष्ट होती. तिथं ही कथा संपते. तुकाराम महाराज म्हणले, ऐका महिमा आवडीची बोरे खाई भिलिनीची. अशा शबरीची बोरं यांनी खाली, ते तर सान थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे. तुकाराम महाराज म्हणले की फक्त तो वेळा कशा आहे, भक्तीसाठी प्रेमासाठी वेळ आहे. प्रेम असेल तर तुम्हाला काही ते 5 तोळा दागिनं मागत नाही, काही मागत नाही, देव काही मागत नाही, सोनं नाणं काही मागत नाही देव. आणि पुढे काय सांगितलं, थोर प्रेमाचा भुकेला. हे बघा, तो अभंग त्याला लागूच आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भुकेला हाची, तो भुकेला आहे, देव भुकेला. देव काय ह्याचा भुकेला नाही, कशाचा, खाऊचा भुकेला नाही. एकदाच फक्त नामदेवांचं खाल्लं, बाकी आजपर्यंत कुणाचं खाल्लेलं आठवत नाही, वाचनात नाही. थोर प्रेमाचा भुकेला. फक्त आता आम्ही काय करतोय, पंढरपुरात गेलो, ते कानोपात्राचं ते झाड झालं आणि आत असं देवाच्या असं पायापडत चाललो की तिथं छोट्या मूर्ती आहेत, म्हणजे गणपतीची आणि कशाची मूर्ती आहे छोट्या छोट्या. मग आम्ही एवढे हुशार, पंढरपुरामध्ये एकतर पेढं फालतू मिळतात, साखरेचे पेढं, ते काय नुसती वाढायचं नाहीत, साखरेचे पेढे असतात. आणि ते येताना घ्यायचा आणि त्या प्रत्येकाच्या तोंडात घालायचा देवाला. आपण देवाला चारणार आहे म्हणून, देवाची भूक आपण पोषितो जगाशी एकलाशी काय नाठवशी कृपाळू देवाशी, ते म्हटलं तुकोबाने. आणि आम्ही काय करतोय, आणि ते साखरेच असल्यामुळे सर ते निघतच नाही, एवढं होतंय. आम्ही ते 1 रुपया काढून बघितलं असं निघत नाही ते, कारण साखर लय घट होत्या. हे आमचा भानगड काय, ते म्हणले की बाबा ही प्रेमाचा भुकेला आहे, आम्ही म्हणतोय तू खा पेढा आणि त्या प्रत्येक मूर्तीला जरा 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 लावायचा. हे नाही काय होणार नाही, असं काय होणार नाही. तो थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला. दुष्काळ एकच आहे त्याला, प्रेम भाव आणि भक्ती नावाचा दुष्काळ आहे. इतर काहीही करा, रंगीत संगीत आणि काही करा, त्याला काही ते आवडत नाही किंवा तो त्या प्रेमात पडत नाही. ती लहान मुलं, ती लाकडाचं खेळणं बिळणं, ते देव त्यातला नाही लक्षात ठेवायचं. आणि मग पुढे जाऊन ते म्हणले, सुदामा ब्राह्मणाचे पोहे कोरडीची मारे फके. सुदामा ब्राह्मणाकडे काय होतं, सुदामा ब्राह्मणाकडे काय श्रीमंती नव्हती, पण त्याकडे प्रेम होतं. प्रेम इतकं होतं की नुसत्या वॉचमनला सांगितलं की आज जाऊन सांगा फक्त सुदामा आलाय म्हणून, तो पळत आला, पितांबर नेसलेला लागून तिकडे पळत आला. आणि त्या मिठी मारून चल 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 त्याच्या सिंहासनावर बसवलं. सगळी बघायला लागली सेवक बिवक, आयला हे काय मालक वेगळा आज बिघडलाय म्हणणार, काय म्हणणार काय, तो ह्याला ह्याच्या अंगावर कपडे नाहीत सुदामा ब्राह्मणाच्या. सुदामा ब्राह्मणाचे पोहे कोरडीची मारी फके, का तर त्याचं प्रेम श्रेष्ठ होतं. तुका म्हणे भक्ती पुढे, चित्ताने लेखन कौशल्य काय तुकोबांचं. तुका म्हणे भक्ती पुढे न पाही उच्चिष्ट, म्हणजे शबरी, अथवा थोडे. पोहे केवढे होते, थोडे. म्हणजे 2 गोष्टी त्याचा सारांश
निष्कर्ष एवढं सगळं ह्या 4 चरणाच्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात. काय तुकारामांचं मोठेपण आहे बघा. मी मराठीचा विद्यार्थी आहे, मग त्यामुळे मला ह्या दृष्टीनं तेवढं शाळा बघायची सवय लागली. काय किती कौतुक, म्हणजे एका 3 गोष्टी कथा सांगितली आणि इकडे सांगितलं सुदाम ब्राह्मणाचे पोहे कोरडीची मारे फके आणि सांगितलं तुका म्हणे भक्ती पुढे न पाहे उच्चिष्ट अथवा थोडे. तो उष्ट पण बघत नाही आणि तो थोडा आहे का केवढा आहे हे पण बघत नाही. म्हणून सांगितलं थोडे आहे चित्त सहाय्य झालिया. मात्र सर शाळेतील पोरग्याने एखाद्या दिवशी लय अभ्यास केला, 24 तास झोपलं नाही, ते महत्वाचं काय? रोज 3 तास 10 महिने अभ्यास केला महत्वाचा? एखाद्या दिवशी मंदिरात आला दिवसभर विनापारा केला काय केला, किंवा प्रत्येक एकादशीला विनापारा केला, यातलं महत्वाचं काय? एक दिवशी करता येईल, एक दिवशी काय स्वतंत्र वेळ काढून रजा टाकून करता येईल. मात्र सातत्य हे अवघड आहे, सातत्य हे अवघड आहे. आणि म्हणून त्या सातत्याच्यासाठी, ही भक्तीसाठी प्रेम महत्वाचं आहे. आणि ते प्रेम मग ह्या अशा संगतीने निर्माण होतंय. शेवटी हे कशासाठी? अहो, जगातलं पहिलं प्रवचन हे युद्धभूमीवर झाले. आपला किती आनंद वाटला पाहिजे. पहिलं प्रवचन अजिबात शांत जागेत झालेलं नाही. तिकडं ढोल नगारे ताशे वाजल्यात, केव्हा युद्ध चालू होते आणि केव्हा आपण नरडीचा घोट घेतोय. आणि त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची किमया एवढी मोठी की तिथं ते सगळं थांबवलं आणि तिथं प्रवचन केले. काय तो हा न करलं काही कार्य लीन व्हाना पाहिजे. अरे काय करणार नाही तो सगळं करू शकेल. परी पाहे बीज शुद्ध अंगी. मात्र कसं पाहिजे? बीज शुद्ध अंगी बीज पाहिजे. आणि मग आता गंमत अशी आहे, आपण आता प्रेमानं भक्तीनं ही वाट चालली पाहिजे. आणि मग ही वाट चालत असताना बऱ्याच वेळा आपण उपचारात अडकतो. म्हणजे काय? एक त्याची पूजा करायची, त्याचा वार करायचा, उपवास करायचा, सगळं झालं ते केलं पाहिजे. ते काय उपासना आहेच, तिचा काय विषय नाही. पण याही पलीकडे सुद्धा आपल्या अंतरप्रेमामध्ये, अंतरंगामध्ये प्रेमाची भावना निर्माण झाली पाहिजे. आणि मी म्हणतो काय, भक्तीसाठी सोडा हो, व्यवहारात संसारात सुद्धा प्रेम लागतेच. गलीतलं एखादं पोरग एखाद्या आगाव माणसाकडे जात नाही, ते कसं करत असेल ते? आणि एखादा प्रेमळ माणूस असेल तर गलीत जाताना त्याच्या अंगाला जाऊन झोंबते. म्हणजे त्या पोराला स्वतः कळते की हा प्रेमळ आहे आणि हा रागीट आहे, हा नको. म्हणून सांगतो, घरात सुद्धा बघायचं, शांत माणूस असेल तर त्याला किंमत चांगली असते, आणि रागीट असेल तर त्या पुढे बोलणार नाहीत माणसं. घरात सुद्धा बोलते त्याच्या पुढे, मात्र माघाराची बरोबर करतात. आणि नंतर तर काय 58 नंतर म्हणतात जावा देवळाकडे जावा नातवाला घेऊन. आता ॲक्च्युली 58 नंतर जावा असं काय नाही बरं काय. तुकारामाने ते पण लिहिलं, तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. पण आपल्याकडे अडचण वेगळी आहे. आपल्याला वाटते की 58 नंतर जाऊया. मग मला कधी कधी विचार असा पडतो की 58 नंतर सरकार असं म्हणतंय की महिन्याला फार तर एक ठराविक रक्कम घे, त्याला नाव ठेवलं पेन्शन. खरं तू इकडे येऊ नकोस, काहीतरी चूक होईल कारभारात, कारण त्याची मानसिक आणि शारीरिक स्थिती तुझी बरी नसते. त्यामुळे तो आता 60 वरून 58 आणलं बरं काय. आता 58चं 55 आणायचं काय चाललंय त्यांचं काय, ते म्हणतील तिकडे. मग आता मला विचार पडतो, सरकारचा दरबार श्रेष्ठ काय देवाचा श्रेष्ठ? मग त्याला पण वाटत असेल की केव्हा तरी की 58ला आला बाबा, जरा 16 आला असतं बरं झालं असतं. त्याला पण वाटतं ना, काय दरबार श्रेष्ठ आहे ना. हां, त्यामुळे मला असं वाटतं माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. 16व्या वर्षी जर उघडली तर किमान 58व्या वर्षी पहिलीच जाऊ. ही पहिली आणि ही बालवाडी वेगळी आहे बरं का. ही वेगळी आहे, हे इकडचं नव्हते, इकडचं वेगळं आहे. ते ज्ञानपैका बर्वे संतांनी सांगितलंच, ज्ञान श्रेष्ठ आहे सांगितलं. आणि म्हणून मग या परंपरेत जात असताना ज्ञान गिळूने गावागोविंद हे पण सांगितलं, त्याचा तोरा मिरवणे हे पण सांगितलं, अहंकार राहूने हे पण सांगितलं. आणि म्हणून मी एक पॅरल सांगतो तुम्हाला, काय सांगत होतोय की परमार्थामध्ये शांती पाहिजेच, त्याग पाहिजेच, हे सगळं पाहिजे, समाधान पाहिजे, संसारात सुद्धा ते पाहिजे. अहो, डॉक्टरकडे गेल्यानंतर एका ठराविक व्हायच्या टप्प्यानंतर गेल्यानंतर तो डॉक्टर म्हणतोय शुगर बीपी. मग तो म्हणतोय एक काम करा, ते खाण्यानं वाढते बरोबर आहे, पण जरा शांत राहावं बरं काय, तो डॉक्टर म्हणतोय. आता गंमत अशी आहे की ते अध्यात्मातलं बोलत नाही. आता शांत राहण्यासाठी त्याला कुठे लागतंय? इथं जायला लागतंय. त्याला पर्याय नाही, हेच उघडा लागतंय. कारण ही पुस्तकं ऐकून काय संतांना जगायचं नव्हतं, पुस्तकावर त्यांचं अवलंबन नव्हतं. मात्र तुम्हा आम्हाला बुडता हे जन न देखवे डोळा, म्हणून तो कळवळा त्यांना आला.
आणि म्हणून हे उघडायचं आहे. पण आपल्याला काय काळजी वाटते, पोरगं जर सारखं देवळाकडे चाललं तर आपल्याला वाटते काय की काय होते काय की अरे काय होईल, कसं काय चांगलंच होणार. आता हे मोबाईलवर सारखं असं करत बसण्यापेक्षा बरं आहे ना, असं कळलं ना, सारखं असं ते परत ते आता अंगठीशाही आली म्हणायची परत. म्हणून ही परंपरा पुढे जात असताना आपल्याला भक्ती प्रेमाविन ज्ञान नको हे जे संतांनी सांगितलं त्या दिशेने आपल्याला पुढे जायचं आहे. मग आता ह्याच्यामध्ये भाव प्रेम ओतणं गरजेचं आहे आणि ते पण सरावाने शक्य आहे. सराव जर सारखा केला तर आपल्याला भाव प्रेम ठीक आहे. आता गंमत असे सांगतो मला, मत्सर दिवस ह्या गोष्टी जरा आडव्या येतात. संतांनी 2 प्रकारच्या पूजा सांगितल्या. श्रीकृष्णाला भगवान विचारलं की हे देवा, कुठल्या रंगाची फुलं तुला आवडतात. समजा आमच्यात नसली आणि फिरायला गेलो आणि 5:30ला आपलं दिवसाची किरणं यायच्या दुसऱ्याच्या परड्यात तोडून तुला देवारा घातली चालतात काय. देव म्हटला मला कुठल्याच रंगाची फुलं आवडत नाहीत, अजिबात नाही. असं कसं काय म्हटला, मला कुठल्याच रंगाची फुलं आवडत नाहीत. मला तुझ्या वाट्याला जे विहित कर्म आलंय त्या कर्तव्य कर्माची कुशल फुलं मला आवडतात. म्हणजे भगवद्गीतेला रेग्युलर शिक्षक मान्य नाही, रेग्युलर शेतकरी मान्य नाही, रेग्युलर पत्रकार पण मान्य नाही. कुशल योग सांगितला, स्किल्ड कुशल पाहिजे. माऊलीने लिहिलं, प्रसिद्ध आहे सगळ्यांच्या पुढं, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. आनंद कशाने होतोय, मला कर्तव्य कर्माच्या फुलाने मी आनंदी होतो मी सांगितलं. मग आता गंमत आहे की सगळी. आता मत्सर द्वेष करायचा नाही, आता काय करायचं मग. दुसराने एक सांगितलं, तुकाराम महाराजांनी लिहिलं, कोणाही जीवाचा न घोडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. देवाच्या पूजेचं वर्म सांगितलं की कुणाही जीवाचा मत्सर घडता कामा नये. गंमत अशी आहे, कदाचित थोडं हे वाटेल म्हणजे विषयांतराचा भाग, पण आताचा काळ इतराच्या सुखानं सुखी होण्याचा आहे, इतराच्या दुःखानं दुःखी होण्याचा आहे का इतराच्या दुःखानं सुखी होण्याचा आहे, हा प्रश्न आहे. माणूस आपल्याकडे जे आहे त्याच्यावर आनंदाने समाधान राहायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, असं म्हटलं जातं बरं काय की पृथ्वी निर्माण होण्यापूर्वी म्हणजे पृथ्वी निर्माण झाल्यावर पाखराला चोच देण्यापूर्वी अगोदर चारा निर्माण केला आणि मागणं पाखराला चोच केली. त्यामुळे सगळं जीवांचा करतो सांभाळ, तुझं मोकलीलं ऐसे नाही नाथ बाबांनी लिहिलं. सगळ्या जीवांचा जर सांभाळ करणं असेल तर तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, तू कुठल्याही गोष्टीचा खेद करत बसू नकोस, मात्र विश्वास त्याच्यावर पाहिजे. आणि म्हणून मी काय सांगत होतो की आपलं चित्त जर शुद्ध नसेल, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्री न खाती सर्प तया. किती लिहिलं सुंदर बघा तुकाराम महाराजांनी. म्हणजे चित्ताच्या शुद्धीतून परमार्थाची वाट जाते. चित्त शुद्धी असेल तर द्वेष होणार नाही, मत्सर होणार नाही. अदृश्य काळ सिद्धेश्वर महाराजांनी सांगितलेली गोष्ट आहे. खूप सुंदर महाराजांनी प्रवचन असतात त्यांची, त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे. म्हणजे आपण दुसऱ्याच्या सुखावर आपलं मेजरमेंट अवलंबून आहे, दुसऱ्याच्या दुःखावर आपलं अवलंबून आहे. पण दुसऱ्या दुःखावर अवलंबून असायला हरकत नाही, मात्र कसे पाहिजे, सत्य बोल मुखी दुःखवे अनेकांच्या दुःखे. मग असं पाहिजे अवलंबून, इतरांच्या दुःखाने आपलं अंतःकरण दुखावलं गेलं पाहिजे. अवघड आहे म्हणा, एवढं सोपं नाही. मात्र कारसिद्धेश्वर महाराज म्हणाले 2 घरं सोबत होती. एक घर चांगलं होतं असं आणि साईडला झोपडी वजा घर होतं. आणि त्या झोपडी वजा घरातनं आवाज ऐकू यायचा, आवाज त्या बंगल्यावाल्याला ऐकू जायचा. ती आजी त्या पोराला म्हणायची, आज सिंहासनावर बसणार काय, खुर्चीत बसणार काय, दिवाणवर बसणार जेवायला. मग म्हण ना तिकडं शेजारीचं डोसकं फिरायचं. शे म्हणा माझा बंगला सगळं आहे आणि सिंहासनाचं काय भाषा बोलती, कशा यांच्या घरात बसायला सरळ हे नाही आणि सिंहासन कसलं सिंहासन असेल. मग ती म्हणायची, आज तू सोन्याच्या ताटात जेवणार काय चांदीच्या ताटात जेवणार. ह्याचं डोकं फिरायचं इकडं, सोन्याचं ताट आणि चांदीचं ताट कसं काय. बरं म्हणतो असं ना, तू जेव की तुझ्यात हाय रेग्युलर, तुला अडचण काय इकडची. पण ह्यात त्रास व्हायचा, परत ह्याचं आणि परत असायचं. मग आज तुला पुरी बासुंदी पाहिजे हां की आणखी काय तुला खायला पाहिजे. शिला प्रश्नच पडायचा, ह्यांच्या घरात एवढं सगळं आहे. मग ह्याने एक दिवशी उत्सुकतेनं वाकून बघितलं, हां
मग वाकून बघितलं आणि खुलासा झाला. आधी ज्यावेळी म्हणायची की तो सिंहासनावर बसणार आहे काय, खुर्चीवर बसणार आहे, खाली बसणार, तर सिंहासन म्हणजे विटेवर वीट ठेवली होती, 10 इटा, त्याच्यावर पोतं अंतरलं होतं सुगराचं, त्याच्यावर बसणं म्हणजे सिंहासनावर बसणं. ह्याला बरं वाटलं. असं होय, मला वाटलं त्यांच्या घरात खरंच सिंहासन आहे वाटतं. कशाला कशाला पाहिजे, त्याच्या घरात काही असेल तिकडं. हां, मग ते दुसऱ्याचा खुलासा झाला. कशा जेवणार, सोन्या ताटा जेवणार काय चांदी ताटा जेवणार. पितळाची एक जुनी प्लेट होती, सोन्याचं ताट, आणि जर्मनचं होतं चांदीचं ताट. शेला आनंद झाला. असं आहे होय, मला वाटतं त्यांच्या घरात खरोखरच आवडतं, ही दाखवत्यात फक्त वाटतं परिस्थिती आहे. म्हणजे कशावर आपला आनंद अवलंबून आहे. पुरी बासुंदी, तिचं काय म्हणणं असायचं, घट झुंका करू का पातळ झुंका करू, गाठीचा कंसात, तो म्हणजे ती पुरी बासुंदी. अहो प्रश्न असा आहे, त्यांचा आनंद त्यात होता बरं काय. जे म्हणत होते आज्यांना तू, ती आनंदी होती, मात्र त्यांच्या सुखानं, त्या संवादानं, नुसत्या सुख प्रत्यक्षातलं, आता ते काय, आता ते सुख मानण्यावर आहे शेवटी सगळं. पण याची कालवाकालव काय झाली आहे, शिकडं असं आहे, तर खरा घोळ आहे. म्हणून माणसानं फार इकडे तिकडे पाहत बसायचं नाही. आपुले आपण करा सोडवणं, दुसरं काही करायची गरज नाही. आणि मग हा या प्रेमाचा भावाचा भुकेला आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, आमच्या तिकडचं उदाहरण, तिकडचं नाही बरं काय. पंढरपूरला पायवारी चाललेलं आहे आणि एका स्त्रीचा नवरा, आपण भाव आणि प्रेम यावर बोलायला बरं काय. एका स्त्रीचा नवरा पहिल्यांदाच पंढरपूरच्या वारीला, पायी वारीला चाललाय. आमच्याकडे आम्हाला एक कविता होती, आवाज चालली पंढरपुरा, आम्हाला एक धडा होता, म्हणजे कविता होती बरं काय. हां, आवाज चालली पंढरपूरला. आणि ती जाताना इतक्या सूचना देते सुनेला, हे कर ते कर ते कर ते कर ते कर, गलीत जाते आणि सांगायचे असं कर तसं कर, शेजारी मागाईल तिला द्यायचं नाही, असं करते. गावच्या विषयीनं परत येते, राहू दे इथंच माझं पंढरपूर. ते म्हणतात की ते कुठं जावं मी दूर, ते वेगळ्या अर्थानं ते, पण ते ती जातच नाही. आवाज चालली पंढरपुरात, चालली हे काय पूर्ण झालं नाही, चालली चालू प्रोसेसमध्ये झालं, लक्षात ती गेलीच नाही. आवाज चालली पंढरपुरात. तसं या स्त्रीचा नवरा पायी वारीतून जातोय, गेला, सुरू झालं, एक एक मुक्काम पुढे चालू झाला. तो फोन करतोय, काय ही इकडं कल्पना करत असते, आता सकाळ झाली, आता काकड्याचे अभंग चालू असतील आणि सगळे आता चालत 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 आता आंघोळीचं वेळ झाले असेल, हिचं मनात चिंतन चाललं बरं काय, मानसपूजा लक्षात ठेवायची, चाललंय सगळं. आणि तो नेमका सकाळी 7:45ला फोन येतोय, बरं धार काढली काय, बरं दिलं काय दूध, ते पोरगाने व्यवस्थित घातलं काय, अहो घातलं हो, घातलं की सोडा तिकडं, तुम्ही जावा, तुम्ही काळजी करू का तिकडची काय, जातोय. मग तो पुढं चालत जातोय. पुढं चालत जात असताना ही रम्मान होत्या की आता हिने चालत असतील, आता संध्याकाळची वेळ, हरिपाठाची वेळ झाली असेल, आता त्या पताका खांद्यावरती असतील आणि हरिपाठाचं एक काम चालू असेल, चाली म्हणाय चालू असतील, सगळं आनंदी आनंद हिच्या मनात चालल्या, हिच्या घरात आहे त्या स्त्रीच्या. आणि तो फोन करतोय का, हरिपाठ झाल्यावर फोन करतोय, प्रवचनला वेळ असते, मध्येच 5 मिनिटं वेळ असते, आता वारी फोन मिळाने मजा आहे सगळं. मग तो म्हणतोय ते बिल आणलं काय सेक्रेटरी सगळं कट करून घेतलं आणि पशुखाद्याला किती गेलं. ती म्हणली अहो दिले हो, 200 रुपये कट करून घेतलं, बाकीचे दिले आम्हाला, काळजी करू नका, तुम्ही जा. असा करत करत हे पंढरपूरला पोचतो, याचा फोन चालूच आहे, हे झालं काय ते झालं काय, आणि ती चिंतन करते. आणि मग शेवटचा दिवस आषाढी एकादशीचा, त्यावेळी हिचं चिंतन चालू आहे. आता हिने आंघोळीला गेले असतील सगळ्या माणसांसोबत, बरोबर आहे, आंघोळा ते गेले होते, आता बारीत उभारले असतील, 5-6 तास लागला असेल. मग आता आत गेले मंदिरात, मंदिरात गेल्यानंतर देव दिसायला चालू झाला आणि देव दिसायला चालू झाल्यावरच त्याचं दर्शन घेतलं असेल का, तिथे गेले की लगेच पाय लावला म्हणजे की वळत्यात, म्हणून तो दिसता क्षणीच. मग ते गुगल मॅपचा ते हे आहे ना असा आलेला, गुगल हां बगल त्याला दिसत, तर ते गुगल मॅपचा गोपीचंद्रनाथ खेळा बघितला असेल, मग ते चेहरा बघितला असेल, आणि आता मग आत गेले असतील आणि मग खबडं पडलेले ते पाय दिसले असतील, आणि मग आता ते देवाचं दर्शन घेतलं असेल, किती आनंद झाला असेल आमच्या ह्यासनी. ह्यांनी पण दर्शन घेतलं, हे बाहेर आले आणि यांना फोन केलं, दर्शन झालं बघ, तुझं काय चाललंय, पाऊस पाणी कसं काय, आता येतो बघ घरला. आता प्रश्न असा आहे, तो वारी चालत गेलाय, मग त्याला हे पावलं असेल काय, घरात मानसपूजा सतत चालू आहे, तिला पावलं असेल, अवघड आहे की नाही. म्हणून काय करतो आणि कसं करतो हे महत्त्वाचं आहे बरं काय. जे ते संतांनी खूप पुढचं लिहिलं, ते दुर्दैवानं
त्याचा आधार घेऊन काही माणसं भजनाकडे मंदिराकडे येत नाहीत. त्यासाठी ते लिहिलं नाही. काय लिहिलंय? ठाईचं बैसुनी करा एक चित्त आवडी आनंद आळावा. अहो काय कुठं आला नाही सांगितले की ठाईचं बैसुनी करा एक चित्त. होय तुला नाही ते त्या पदाला पोचल्यानंतर आहे ते. तू नाटकं करायची नाहीस, तू फक्त सुटायसाठी म्हणतोस, इकडे यायला लागते म्हणून म्हणतोस. हा मग होय होय वारकरी पाही पाहिरी पंढरी का म्हटलं तिने? संतांनी त्यासाठी म्हटलेलं नाही. ते संतांनी कुठल्या कारणासाठी म्हटलं? त्या अधिकार पदाला पोचल्यानंतरची ती अवस्था आहे. मात्र आपण काय करतो? सुटायसाठी आपण लय हुशार आहे, सुटायसाठी आपण काय करतो? आणि म्हणून किती प्रेमानं आपण करतो, किती भक्ती ह्या श्रद्धेनं करतो, ह्याला महत्त्व आहे. तुकाराम महाराजांच्या घरी देव पाहुणा म्हणून आलता. आम्ही भावाचे पाहुणे आणि भलते म्हणून सांगितलं बरं काय. आता भलते म्हणजे कोण कोण? ह्या पूर्वीचे उदाहरण आहेत ना. भलते अजय मेळा भलता होता, बरं ना. पोरग्याचं नाव ठेवलं नारायण, अजय मेळा पापराशी, नामिनेला वैकुंठाशी. अजय मेळा भलता होता, मात्र त्याला देवानं उद्धार केला त्याचा. म्हणजे खोटं सांगाय नाही. भगवान श्रीकृष्णाने गीता सांगताना अजिबात खोटं सांगितलेलं नाही. जे त्यांना प्रत्यक्ष जे अनुभवलं किंवा ज्यांनी केलं तेच त्यांनी सांगितलं. परत प्रल्हाद, आता प्रल्हाद आता बाबाचा सारखा पाठीशी लागायचा का? तर ह्याचं नाव एवढं घ्यायचं नाही. मग आपण ते तेरस काय तेरस करतो ना, ते खांबाला लात मारली आणि ते मग काय केलं? पोस्टमॉर्टम केलं. वाघ नक्यानं फाडला. घरात नाही, बाहेर नाही, दिवसा नाही, रात्री नाही, खाली नाही, वर नाही. तिने सांजेला असा पायावर घेऊन पोस्टमॉर्टम केलं. वाघ नक्याची गोष्ट त्यावेळी एक वाचली. त्यानंतर एकमेव फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला फाडला. त्यानंतर वाघ नक्की कुठेही नाहीत. मी तुम्हाला सांगतो, संस्कार घडवत असताना त्या लहान मुलांना बघा, परमार्थ म्हणजे चांगलं वागणं म्हणून परमार्थ बरं काय. चांगलं वागणं म्हणजे परमार्थच आहे. मी छावा कादंबरीत वाचलं शिवराज सावंतांच्या. त्यामुळे ते असं म्हणतात की तो अफजल खान ज्यावेळी भेटायला छत्रपती शिवाजी महाराज रात्री 12-1 वाजेपर्यंत एरझाऱ्या घालायला. काय करायचं काय करायचं काय करायचं. आणि त्याने असं लिहिलं त्यामध्ये. आता संशोधनपर इतिहास वेगळा असतो आणि ललित कादंबरी वेगळी असते, पण ठीक आहे, यातला भाव समजून घ्या. त्यामुळे त्याने असं म्हटलं की त्यांना जिजाऊने सांगितलेल्या गोष्टी आठवल्या. आणि त्यावेळी टी व्ही नसल्यामुळे, मालिका नसल्यामुळे काय भानगड होती, ह्याच गोष्टी सांगायला लागायच्या. आणि त्यावेळी एक गोष्ट सांगितली आणि जिजाऊने सांगितलेली गोष्ट आठवली, नरसिंहाची गोष्ट आठवली. असं म्हणतात शिवाजीराव सावंत बरं का त्या कादंबरीमध्ये, की तोच परत संदर्भ त्याने ती वाघ नकं तयार करून घेतली आणि ती अफजल खानाला फाडला. अहो वाया कसं जाईल? पुण्यवान गोष्टी आणि पुण्यकर्म कधी वाया जात नाही. ज्ञानेश्वरीचा संदर्भ आहे, ज्ञानेश्वरी सांगतो फक्त जातात. म्हणजे त्या संदर्भातून एक गोष्ट कळते की त्यावेळची शेती किती समृद्ध होती. 13व्या शतकातली हे कळते बरं काय. 13व्या शतकातली शेती किती समृद्ध होती हे कळतंय. तो संदर्भ असा आहे की शेतकरी त्यावेळी द्राक्षाच्या वेलाला दूध घालायचे. म्हणजे शेती आता समृद्ध काय. आता कोण दूध घालतोय? आता गोकुळ. आता घरात बिन फॅटचं काय पोरं मोठी होणार, बिन फॅटचं घरात पहिलं आणि चांगल्या फॅटचं डिरला. गोकुळ तिकडे गेलं हायवेला, गोकुळ इकडे नाहीत ना. द्राक्षाला दूध घालत होता शेतकरी. आणि मग माऊली असं लिहितात की हे कृत्य बघितल्यानंतर काही जणांना असं वाटेल की हे दूध वाया घालवतोय. मात्र ज्यावेळी त्याला घोष लागतात, घस, त्यावेळी ते भरघोस घस लागल्यानंतर त्या घसाच्या माध्यमातून ते दूध प्रगट होते. तसं केलेलं पुण्यकर्म त्या वेळी क्षण वाया गेला असं वाटेल, पण ते उभा राहिल्याशिवाय राहत नाही. पुण्य उभे राहो संतांच्या कारणी सांगितलं. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्याकडे जेव्हा आपण चरित्राकडे आपण पाहतो त्यावेळी हा भलता म्हणून सांगितलं. प्रल्हादाकडे प्रल्हाद होता भलताच, भलत्या कुळातला, त्याला प्रसन्न झाला. बिभीषण काय राक्षस कुळातला, पण बिभीषणाला सुद्धा देव प्रसन्न झालाय. आणि परत जटायूला झालाय. आणि बघा रामाच्या सेनेत माणसं किती होती? रामाच्या सेनेत प्रभू रामाने लंकेवर विजय मिळवला. मग रामाच्या सेनेत माणसं किती? रामाच्या सेना होती माणसं किती होती? हां, माणसं फक्त 2 होती बरं काय. त्यांचं नाव राम आणि लक्ष्मण. बाकी सगळी वानरा हाती घेऊली लंका. तुकाराम म्हणाले ना, वानराच्या हातनं. म्हणजे तो माणसाला पावला विशेष नाही, पण तो प्राण्याला सुद्धा पावला. तुकाराम महाराजांनी असं लिहिलं, एक अभंग आहे, अशा भलत्या माणसाने तो पावलाच. तुमच्या आमच्या स्वप्नात गावातल्या देवातली मूर्ती सुद्धा येत नाही. माया तरी आहे नाही अजून. या पाहिजे हो, देवाची मूर्ती या पाहिजे. पांडुरंग आला पाहिजे, पंढरपूरचा चंद्रभागा किंवा ही मूर्ती आली पाहिजे. येत नाही म्हणजे आपलं कम पडतंय. तुकाराम महाराज म्हणाले, आमच्या पण घरला पाहुणे आले. प्रसिद्ध अभंग आहे. पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी.
असं म्हणतात की ते वैकुंठ गमनाच्या वेळी पण त्या आदल्या दिवशीचा विषय आहे म्हणतात त्याचा, वाचलं मी ते. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी. आमच्या घरावरून पाहुणा आलाय, आपल्या पण घराला पाहुणा येतोय आणि आपण तयार लागतोय सगळ्या. पण तुकाराम महाराज म्हणाले माझ्या घराला पाहुणा देव झाला. तुकाराम महाराजांची केवढी भक्तिश्रेष्ठ असेल. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी. मात्र तुकाराम महाराज एवढे श्रीमंत होते पण सगळं दान दिलं आणि शेवटी अवस्था एवढी झाली की एक स्त्री मिली अन्न न करता, दुष्काळी आटीला द्रव्य, म्हणजे मान द्याला, दुष्काळानं द्रव्य सगळं संपलं, एक स्त्री अन्न करता मिली. तुकाराम महाराजांचं जीवन बघा किती विदारक आहे, किती दाहक होतं. तरी सुद्धा त्यांचे तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर आले तरी तुझा विसर पडायची देवा गरज नाही. त्या तुकाराम महाराजांच्या घरला देव पाहुणा म्हणून आला. तुकाराम महाराज म्हणले पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार खोप मोडकी जर्जर. खोप मोडकी आहे, जर्जर म्हणजे पाक म्हातारी झाली, घाईल आलेली खोप, म्हणजे आता पडते काय मागणं पडते. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार खोप मोडकी जर्जरी. राहायला घर नाही, देव खोपीत पाहुणा म्हणून आलाय. तुकाराम महाराजांचं प्रेम किती श्रेष्ठ असेल, भक्ती किती श्रेष्ठ असेल. परत पुढे लिहिलं, दरदरीत पाण्यामध्ये आजी रांधलेल्या कन्या, घरात देवाला शिजवून घालला सुद्धा अन्न नाही. मग काय आहे, पाणी आहे आणि कन्या. दरदरीत पाण्यामध्ये आजी रांधलेल्या कन्या, घरी मोडकाची बाजा, बसायचा बाजा सुद्धा जे खाट किंवा काय आता वाचत म्हणा ते तुझं मोडका आहे. घरी मोडकाची बाजा, त्यावरी वाकळाची शेजा. वाकळ आहे फाटकी समजा कशावर, आणि मग करायचं काय आता. मग अशा ठिकाणी देव पाहुणा येतो. तुकाराम महाराजांनी शेवटी लिहिलं, तुका म्हणे मी दुर्बल, मुखी शुद्ध तुळशी दल. तुकाराम महाराज म्हणाले की मी दुर्बल आहे, फक्त देवाला द्यायसाठी माझ्याकडे तुळशीचं पान आहे. आणि तुळशीचं पान किती किती श्रेष्ठ आहे माहिती आहे ना. ह्या बाबाच्या 2 बायका त्यांची स्पर्धा लागली आणि त्यांनी तुला केली. एकटीन पाक सगळं सोनं आणून ठेवलं. शिव पारडा याचं खाली जायला तयार नाही, म्हणजे ह्यो खालनं उठायला तयार नाही. आणि तिनं फक्त तुळशीचं पान टाकलं तर ते असा ताण घ्यान देव उडाला बिचारा. म्हणजे तो कशाला भुकेला आहे, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ त्याला. तो एका फक्त प्रेमासाठी वेडा झालेला आहे, दुसरा कशासाठी वेडा झालेला नाही. एक आम्ही लहान होतो तेव्हाची गोष्ट आहे, जे कसा देव भावाला प्रेमाचा ह्याचा संदर्भ सांगतो होतं. जुन्या काळातली गोष्ट आहे. आम्ही 4थी 5वीला असताना दूरदर्शनवरती एकच चॅनल होतं त्यावेळी, दूरदर्शनवर ही चित्रपट याचं रूपांतरित करून दाखवलं होतं. ती गोष्ट अशी होती, एक मध्ये जंगल असतं, पूर्वीचा काळ आहे, गावात 4थीपर्यंत शाळा आहे आणि 5वीला शाळा पलीकडच्या गावाला जायचं आहे. आणि पलीकडच्या गावाला जायचं आहे. ते 4थी पास झालेलं पोरगा आहे, त्याच्या घरी त्याचे वडील नाहीत, आई आहे आणि त्याला कोण भाऊ नाही, बहीण आहे. आणि आईची इच्छा असते की शिकावं आणि माणसाने शिकलं पाहिजे बरं काय, शिक्षणानं उद्धार होणार आहे, दुसऱ्या कशाने होणार नाही. आणि मग शिकलं पाहिजे. पण आता पलीकडच्या गावाला जायचं आहे, पलीकडच्या गावाला जाण्यासाठी 3-4 किलोमीटरचं जंगल पार करून जायचं आहे. ते पोरगं म्हणालं आई आता कसं जायचं, तर जा म्हटलं. मग ते 2-3 दिवस जात आहे. गावातले इतर पोरे पण असतात, पण त्याला ते पटवून घेत नाही. का, ते खूप गरीब असते आणि गरिबाला मित्र फार असतात असं परिस्थिती नाही. असला तर तो एखादा कृष्णासारखा असतोय, कोरडीची मारी फके. हां, मग तो आईला परत रडतोय आणि म्हणतोय आई बास आता मला जायचं नाही, पलीकडे गुरुजी आहेत बरोबर आहे, पण आता माझ्यासोबत कोण येणार. काय झालं तर ती पोरगा सोबत मला नेत नाहीत. आई म्हणते त्याला एक काम करतो, जंगलात एक दादा आहे आपला, दादाला तो हाक मार आणि तो रोज येईल तुला भेटायला आणि तुला तो सोडल. जातोय की शिव, रोज जातोय, शिव हाक मारतोय. त्याला कृष्णा दादा हे नाव असते बरं काय, आईने सांगितलं नाव काय, कृष्णा दादा ये. तू येतोय रोज, याला साथ सोबत करतोय, पलीकडे सोडतोय, येताना परत सोडतोय. ती पोरं काय परत बाकीची पोराला जुळवून घेत नाहीत. एक दिवशी गुरुजींच्या मुलीचं लग्न असते, आणि गुरुजींच्या मुलीचं लग्न असताना त्यावेळची परिस्थिती एकदम संघर्षाचा काळतो. गुरुजी म्हणतात की एक 4 दिवसा मुलीचं लग्न आहे आणि तुम्हाला जे जे शक्य होईल ते तुम्ही आणा. कुणाला डाळ असेल, गुळ असेल, गहू असेल, काय असेल. ठीक आहे म्हणतात. ती मुलं घरी येतात, हा पण घरी येतोय आणि हा आईला काय सांगतोय, आई ते गुरुजींनी हे मागितले, काय तर आणा सांगितले. मग ह्यानं काय सांगितलं असतं, आता रोज दादा सोडायला येतोय. आई म्हणते हो कोणतरी असेल.
गाई चारणारा दादा मला रोज सोडा येतोय. मग आई म्हणते आता घरात काहीच नाही, तू काय कर, तुला रोज सोडा येतो ना त्या दादाकडे मग त्याला हवं सगळं दिल तुला. झालं. अहो तो साधा दादा नव्हता ना तो, त्याच्या मोरपीस होतं, त्याचं पितांबर होतं, त्याकडे बासरी होती आणि त्याकडे गायी होत्या. काय होत्या? गाय होत्या. त्याकडे जातो दादा ते अहो भोळा काय चोकामध्ये देते सुखाची मिराशी, भोळ्या भावी कशी अखंडित. भोळा म्हणजे अडाणी नव्ह, म्हणजे 10 रुपयाला 10 रुपये दिलं आणि 8 रुपयाची वस्तू आणली आणि 2 रुपये परत दिले नाही, मी भोळा आहे हो, मला भोळा नाही, तू अडाणी आहेस, तुला कळत नाही हिशोब. तसलं नाही, ते जोडून धन उत्तम वारीहून सांगितलं, त्या संबंध नाही. भोळं असणं महत्वाचं आहे. हे बाळ भोळं होतं काय. आणि ह्यानं सांगितलं दादा ते की काहीतरी असं त्या गुरुंच्या दादा काय देतो माहिती आहे काय, त्याचा जन्म त्यातच गेला होता. ते का पहिल्या भेटचं घरात ठेवणार नव्हता तो, म्हणजे दूध असं. त्यानं एक लोटकं दिलं, ते होतं दह्याचं. आणि दह्याचं लोटकं घेऊन शो जातोय. आणि गुरुंच्याकडे गेल्यानंतर गुरुजी म्हटले काय आणलं रे पोरांनो. मग कुणी काय शिदा आणलं असतं, ते गोळ डाळ सगळं आणलं असतं. आणि सगळ्या पोरांनी गंमत केली यायची, तू काय आणलंस तर ते दही. आणि त्यावेळी दूध त्याचा प्रचंड काळ हो, ते काय आतासारखं नव्हतं. आता दही सुद्धा विकत आणायला लागतंय, गावागावात मिळतंय. कधी म्हणजे मला 10 वर्षावर वाटलं होतं की गावात दूध आणि दही विकत मिळत असतं. ती गावात मिळतात विकत, आमच्या इथे तर मिळतंय. तर मग ते आणल्यानंतर ती पोरं म्हणले काय दही आणले हो म्हणले. गुरुजी म्हणले अरे असू दे रे, त्याला जे मिळालं ते आणले, तुम्ही ते नावं ठेवू नका. आणि गुरुजी ती घेतात लोटकं, आणि लोटकं कथेतला सार आणि सूत्र घ्यायचं बरं काय. ते लोटकं घेतात गुरुजी आणि रिकामं करतात. ते तासभर रिकामं करतात. ते भांडं भरलं खरं लोटक्यात दही आहेच. कारण ते कुठल्या दादाने दिलं तर साध्या दादाने दिलं नव्हतं. ते आपला साधा दादा कोणी असू शकतोय, पण तो दादा खतरनाक होता, त्या दादाने दिलं होतं. गुरुजींना शंका आली. गुरुजींनी विचारलं हे घराकडे आणलेस तू. नाही म्हणले घराकडे उठलं, मला रोज दादा सोडतोय. त्या दादाकडे म्हटलं दादा काय करतोय, गाई राखतोय. आणि दादा कसा आहे, तो असा आहे, ते पिवळं त्यानं धोतर घातलंय आणि तो बासरी वाजवतो रोज. बासरीवर त्या गायी असतात, त्या हाक मारत नाही, तो बासरीवरच बोलतोय. तो गुरुजी म्हणतात अरे तू खोटं बोलतोस, तू हे कृष्णाचं वर्णन झालं, तो तुला कसा प्रश्न येईल म्हणले. कारण योगी यांच्या ध्यानी ध्याता नातोडसी, तो आम्हा लागे मागे पुढे. हे बरोबर आहे ना, तसं तेवढा भाव पाहिजे. ते म्हणले शक्य नाही. अहो नाही हो गुरुजी, मला ते भाव दादाने दिले त्या. मग गुरुजी म्हणले मला दाखवशील का. दाखवतो की म्हणले. दाखवतो म्हणल्यानंतर त्यांना जंगलात घेऊन गेले. जंगलात गेल्यानंतर तो हाक मारतोय, कृष्णा दादा ये, माझे गुरुजी आल्यात, तुला बघायचं आणि बोलायचं त्यांच्याशी, येत नाही तू. आणि पाठीमागून आवाज आला दाखवला, मस्त दाखवला. मला अजून फिल्म ती माझ्या डोळ्यासमोर आहे, अजून इतके वर्ष झाले आता, की तो सूर्यप्रकाश असा त्या झाडांच्या पाठीमागून असा आलेला दाखवला आहे आणि त्यातनं आवाज दाखवला असा. जुन्या काळात ती ही आहे, एक लघु फिल्म होती. आणि त्यात असं देव असं म्हणतो की हे बाळ, तुझा भाव शुद्ध होता, तुझा भोळा भाव होता, त्याच्या प्रेमासाठी मी रोज येत होतो. साधूच्या प्रेमासाठी, भक्ताच्या काजासाठी सांडिली मी लाजरी, तुकोबान लिहिलं बरं काय. आणि तुझ्यासाठी मी येत होतो. आज गुरुजींनी संशय घेतलाय, मी आज येऊ शकत नाही. म्हणजे फक्त संशय घेतला तरी ते देव आला नाही. आणि ह्या बारक्याच्या प्रेमासाठी मात्र अहो ध्रुवाला आढळपत दिलं ना, ध्रुवाला आढळपत दिलंच की. त्याची परंपरा कुठं भक्तांची मोठी होती. आणि म्हणून ही सगळी उदाहरणं जर बघितली तर आपल्याला अत्यंत श्रद्धेनं प्रेमानं आपण गेलं पाहिजे. आपलं काय होतंय, आपण करतोय थोडंसं काय म्हणतात ते, कणभर करतो आणि मनभर मागतो, अशी आपली पद्धत आहे. म्हणजे आमच्याकडे पेपरमध्ये पद्धत आहे बरं का ती, कणभर काम करायचं आणि मनभर प्रसिद्धीची अपेक्षा करतात लोक पेपरमध्ये नाव आहे म्हणून. तसं आपण काय करतो की आपण एवढं देवाचं करायचं आणि त्याच्या बदल्यात त्यानं आपलं एवढं करायचं. आपलं जर त्यानं काय नाही केलं तर आपण म्हणतो खऱ्याचा देव नाही. मग आता आपल्या घराचा जो कामगार आहे काय, बरं जिथं व्हायचा तिथं होतो तो कामगार, त्याने 36 वर्ष पाणी भरलं नातांच्या घरात शिकंड्या होऊन. त्यानं चोकोबांच्या पत्नीचं प्रसूती केली ना. आणि त्या दामाजी पंथासाठी ती चमकल्या नजरा, ढिग बघून चमकल्या नजरा, शा घाली बोट तोंडात, अशा पद्धतीनं आहे तो. आणि प्रेमाचाच तो भुकेला आहे. आणि म्हणून आपण या प्रेमाच्या व्यापारामध्ये आपण प्रयत्न करूया. मी सांगतोय म्हणजे कोण वेगळा नाही, फक्त बसलोय म्हणून तोंड तुमच्याकडे आहे, माझं तोंड इकडंच आहे. त्यामुळं याचा अर्थ का मग मी ओके आहे सगळं, नाही तसं नसते ते.
ते काय तुकाराम महाराज म्हणले, माझे मज कळू येतं ते अवगुण. आणि आपण काय असतंय, आपलं आपल्याला माहीत असतंय. हां, मग आपलं म्हणणं एवढंच आहे की साधू संतांनी दाखवलेले जे मार्ग आहे त्या मार्गावरून चालत जाता न पडे गुंता कोटीची काही, त्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न तुम्ही आणि आम्ही मिळून सगळी करूया. हा सत्संग किंवा ही प्रवचन मला यासाठीच आहे की किमान आपण एक थोडाफार तरी विचार करूया. काय मोठके निमिष भरी 24 तास नाही म्हणून सांगितलं माऊली म्हणले. अगदी थोडंसं सुद्धा चित्त बघा, जप जरी करत असताना सुद्धा कधी मोबाईल असेल तर तो बंद करावा. आणि महिला असतील तर गॅसवर काय ठेवून चालणार नाही, तर अवघड होते ना सगळं. ते करायचं काय, तिकडे उतरू जातंय, मग ते म्हणला ते मध्येच तर बघ. ते इतक्या शांतपणे केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगू, जपाई ताकद खूप मोठी आहे. रामकृष्णारी 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 रामकृष्ण उघडा मंत्र सांगितला. हां, ती ताकद खूप मोठी आहे. सुधा मूर्ती नावाच्या इन्फोसिसच्या मालकीन, इन्फोसिसमध्ये कंपनी आपल्या गावातली पोरं कामाला असतात बरं का तिकडे. इन्फोसिस बेंगलोरला त्याचा हे आहे, मुख्यालय आहे. खूप मोठं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे कॉम्प्युटर क्षेत्रातलं खूप मोठं ते नाव आहे. त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला सांगतो की त्या जपाचं महत्त्व काय. नाम जप यज्ञे परम बाधून शक्य स्नानादी कर्म. म्हणजे विभूती योग सांगताना ज्या 70 वर विभूती सांगितल्यात देवानं आपल्या ॲड्रेस, त्यामध्ये नाम जप यज्ञ ही विभूती सांगितल्या. माझं नामस्मरण करणं ही विभूती म्हणून सांगितले. आणि म्हणून सुधामूर्ती असं म्हणाल्या की जर 5 मिनिटं शांतपणे जप देवाच्या नावाचा केला भक्तीनं आणि प्रेमानं, तर ते असं म्हणतात की प्रत्येक सेकंदाला लक्षावधी पेशी नवीन निर्माण होतात, जुन्या मर्त्याला नवीन निर्माण होतात. त्यांचं असं म्हणणं आहे की 5 मिनिटामध्ये त्या एकाग्रतेनं ज्यावेळी आपण जप करतो, देवाचं नाव घेतो शांत, त्यावेळी त्या पेशी ज्या निर्माण होतात त्याचं चैतन्य हे जबरदस्त असते. त्या माणसाला ऊर्जा देतात दिवसभराच्या कामासाठी, जगण्यासाठी. आणि म्हणून मला असं वाटतं की मागे पुढे उभा राही सांभाळत जर असेल देव, तर तो भक्तीसाठी, प्रेमासाठी वेळ आहे. या मार्गावर चालत असताना मी जसं म्हटलं की द्वेष नको, मत्सर नको, इतरांच्या दुःखानं दुःखी व्हायला चालतंय, पण इतरांच्या दुःखानं सुखी व्हायला नको, आनंदी व्हायला नको. आणि या दृष्टीनं चालत असताना ही परंपरा पुढे आपण जात असताना हे खूप महत्त्वाचं आहे. मी कायम म्हणतोय, आता सप्त्यामध्ये आम्ही हे द्यायचं बंद केलंय कारण ते दरवर्षी नेऊन त्याचं मोठं वालंय. आणि ते काय करतात, या सप्त्यातलं नेत्यात पुढच्या सप्त्यालाच आणतात. नामामणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी वाचावी म्हटलं ना कधी, अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. म्हणून मला वाटतंय संत साहित्य हा समाधानी जगण्याचा राजमार्ग आहे. तो राजमार्ग तुम्ही आम्ही सगळेजण चालण्याचा प्रयत्न करूया. पै भक्ती एक मी जाणे, तो ते सान थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका